नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात लांब नद्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। नंबर 10 प्राणहिता नदी। प्राणहिता ही गोदावरी नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे। तिची एकूण लांबी आहे सुमारे 298 किलोमीटर। ही नदी महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरतून वाहते। वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगम सिरोंचा येथे प्राणहिता नदीची निर्मिती होते। ही नदी नंतर गोदावरी नदीला तेलंगणातील कळेश्वर येथे जाऊन मिळते। प्राणहिता नदीची पाणी साठवण्याची क्षमता सुमारे 1,09,000 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्रात ती गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते। नंबर 9 पूर्णा नदी। पूर्णा नदीची लांबी आहे सुमारे 333 किलोमीटर। ती महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगांमध्ये उगम पावते। पुढे अकोला, बुलढाणा, अमरावती आणि परभणी या जिल्ह्यांतून वाहते आणि शेवटी नांदेड जिल्ह्यातील मंठा परिसरात गोदावरी नदीला मिळते। पूर्णा नदीच्या काठावरती एलदरी धरण आहे। या धरणाचा पाणीसाठा सुमारे 22 टीएमसी इतका आहे। अकोला, अकोट, हिवरखेड ही शहरे आणि अनेक खेडी या नदीवरती अवलंबून आहेत। शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ही नदी फारच महत्त्वाची आहे। नंबर 8 वर्धा नदी। वर्धा नदीची एकूण लांबी आहे 528 किलोमीटर। ही नदी मध्य प्रदेश मधील मलाजखंड डोंगर रांगांमधून उगम पावते। महाराष्ट्रामध्ये ती अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून वाहते। शेवटी ती वैनगंगा नदीला मिळते आणि मग त्यानंतर प्राणहिता नदी तयार होते। वर्धा ही नदी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नंबर 7 वैनगंगा नदी। वैनगंगा नदीची एकूण लांबी आहे 530 किलोमीटर। ही नदी मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील पेंच अभयारण्याजवळील छोट्याशा डोंगर रांगांमधून उगम पावते। महाराष्ट्रात ती गोंदिया, भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून वाहते। नंतर वर्धा नदी सोबत ही नदी संगम पावून प्राणहिता नदी तयार होते। वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हे भव्य धरण आहे, ज्याचा पाणीसाठा सुमारे 114 टीएमसी असून या नदीवर अनेक शहर आणि शेकडो गावं अवलंबून आहेत। नंबर 6 इंद्रावती नदी। इंद्रावती नदीची एकूण लांबी सुमारे 535 किलोमीटर इतकी आहे। ती ओडिशा राज्यातील डोंगर रांगांजवळ उगम पावते आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून वाहते। शेवटी छत्तीसगड मधून पुढे जाते आणि गोदावरी नदीला मिळते। या नदीवर इंद्रावती जलविद्युत प्रकल्प असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावं आणि आदिवासी वस्ती या नदीवरती अवलंबून आहेत। नंबर 5 पेनगंगा नदी। पेनगंगा नदीची लांबी सुमारे 597 किलोमीटर इतकी आहे। त्यापैकी 400 किलोमीटर महाराष्ट्रात आहे। ही नदी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगांमध्ये उगम पावते। यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून तिचा प्रवास सुरू होतो। शेवटी ती वर्धा नदीला मिळते। पेनगंगा नदीवर इसापूर आणि पुसद ही 2 महत्त्वाची धरणं आहेत। त्याचबरोबर पेनगंगा नदीवर हजारो गावं अवलंबून आहेत। या नदीचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो। नंबर 4 तापी नदी। तापी नदीची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर। त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे 200 किलोमीटर आहे। ती मध्य प्रदेशातील मुक्ताई येथे उगम पावते। महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांतून ती वाहते। तापी नदीवर हातगड आणि उक्कई ही महत्त्वाची धरणं आहेत। नंबर 3 भीमा नदी। भीमा नदीची लांबी सुमारे 861 किलोमीटर इतकी आहे, पण महाराष्ट्रातून ती 416 किलोमीटर प्रवास करते। ती पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या पवित्र स्थानाजवळ उगम पावते। पुढे ती अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि नंतर कर्नाटकच्या दिशेने जाते। शेवटी ती रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते। भीमा नदीवर उजनी आणि पावना अशी महत्त्वाची धरणं असून उजनी धरणाचा पाणीसाठा सुमारे 118 टीएमसी इतका आहे। नंबर 2 कृष्णा नदी। कृष्णा नदी भारतातील 4थ्या क्रमांकावरची सर्वात मोठी नदी असून तिची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर। कृष्णा नदी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ उगम पावते। पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या मार्गे ती कर्नाटकात जाते आणि शेवटी आंध्र प्रदेशच्या बंगालच्या उपसागरात मिळते। कृष्णा नदीवर कोयना, दूधगंगा, राधानगरी अशी अनेक मोठी धरणं आहेत। कोयना धरण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। नंबर 1 गोदावरी नदी। गोदावरी नदी भारतातील 2ऱ्या क्रमांकावरची सर्वात लांब नदी असून तिची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर। ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावते। गोदावरी नदी नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा अनेक 16 जिल्ह्यांमधून वाहते। पुढे ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये जाते आणि शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते। गोदावरी नदीवर जायकवाडी, सिडको, विष्णुपुरी, बाबली अशी प्रमुख धरणं आहेत। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे 290 टीएमसी इतका आहे। या नदीवर अनेक धार्मिक केंद्र आहेत, जसे की त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण, नांदेड। तर ह्या आहेत महाराष्ट्रातील सर्वात लांब 10 नद्या। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला
कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.